रसिकांना हादरवणारी बातमी आहे। रॉकस्टार फेम अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला न्यूयॉर्क पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। तिच्यावरती डबल मर्डरचा आरोप ठेवण्यात आलाय। का उचललं तिनं टोकाचं पाऊल, तिच्याच दिशेनं का फिरली संशयाची सुई, बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। ती म्हणायची की त्याचं घर जाळून टाकेल, त्याला मारेल, हे प्रत्यक्षदर्शीचे शब्द। तिने हे शब्द खरे केले। तिने एडवर्ड जेकब्स आणि एनास्टेशियाला जिवंत जाळून टाकलं। ब्रेकअपचा सूड उगवला। ती दुसरी तिसरी कुणी नाही, तिचं नाव आलिया फाखरी। बॉलिवूडची ख्यातनाम सौंदर्यवती अभिनेत्री नर्गिस फाखरीची ती बहीण। रॉकस्टार या सिनेमामुळे नर्गिस फाखरी प्रसिद्धीच्या झोतात आली। आता बहिणीच्या धक्कादायक कृत्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे। आलिया फाखरी नर्गिस फाखरीची बहीण आहे। ती 6 वर्षांची असताना पालकांचा घटस्फोट झाला। वडील मूळ पाकिस्तानी नागरिक होते, तर आई मेरी फाखरी मूळची चेक रिपब्लिकची। तिची आई माजी पोलीस अधिकारी होती। न्यूयॉर्कच्या क्वीन्स भागात ती राहते। अमेरिकेच्या न्यूयॉर्क मधील क्वीन्स परिसरातील या गुन्ह्यात आलियाला अटक झाली आहे। न्यायालयानं या प्रकरणात तिचा जामीनही नाकारलाय। आलिया आणि एडवर्ड या दोघांचा वर्षभरापूर्वी ब्रेकअप झाला। त्यानंतरही ती एडवर्डचा पाठलाग करायची। एडवर्डची अनास्तेसिया सोबतची जवळीक तिला खटकायची। ते दोघे एकत्र असताना आलियानं दुमजली गॅरेजला आग लावली। या आगीत होरपळून आणि धुरात गुदमरून दोघांचा मृत्यू झाला। त्या दोघांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आलियावर ठेवण्यात आलाय। प्रत्यक्षदर्शींनी देखील आपल्या जबाबात आलियावरचे आरोप खरे असल्याचं स्पष्ट केलंय। आलियावरील या आरोपांमुळे नर्गिसच्या चाहत्यांसह अवघं बॉलिवूड हादरलंय। नर्गिसनं याविषयी मौन बाळगलंय, मात्र आईनं आलियाची बाजू घेत असं काही करणं शक्य नसल्याचं म्हटलंय। काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेत पुढे काय होणार हा प्रश्न अनेकांना पडलाय। त्याचं उत्तर न्यायालयाच्या निर्णयानंतरच मिळणार आहे। प्यार, धोका आणि प्रेमाच्या त्रिकोणाची चर्चा आता जोर धरू लागली आहे। रशीद इनामदार, पुढारी न्यूज।